इचलकरंजी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरणपूरक आवाहनाला प्रतिसाद देत तसेच वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी महापालिकेतील विरोधी पक्ष शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी आज बैलगाडीतून महापालिकेच्या विशेष सभेला हजेरी लावली। नगरसेवक संजय तेलनाडे, सामाजिक कार्यकर्ते राजू आलासे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। नगरसेवक संजय तेलनाडे, नगरसेविका स्मिता तेलनाडे यांनी आपल्या घरापासून बैलगाडीतून प्रवासाला सुरुवात केली। त्यानंतर राजवाडा चौकात सामाजिक कार्यकर्ते राजू आलासे, नगरसेविका संगीता आलासे, नगरसेवक अमर जाधव आंदोलनात सामील झाले। महात्मा गांधी पुतळा चौक, शंभूतीर्थ, शिवतीर्थ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे ही बैलगाडी महापालिकेत दाखल झाली। यावेळी उपस्थित नगरसेवकांनी जाहीर निषेधाच्या घोषणा दिल्या। विशेष सभेसाठी बैलगाडीतून आलेल्या नगरसेवकांची शहरात दिवसभर चर्चा रंगली होती। यावेळी बोलताना नगरसेवक संजय तेलनाडे म्हणाले, देशातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे आवश्यक आहे। शिवशाहू आघाडी नेहमीच सकारात्मक उपक्रमांना साथ देणार आहे। मात्र दुसरीकडे सातत्याने वाढणारी इंधन दरवाढ आणि महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे। या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत असे सांगितले। यावेळी नगरसेवक रणजित जाधव यांनीही राज्य सरकारवर टीका करत इंधन दरवाढीमुळे नागरिकांवर अन्याय होत असल्याचे सांगितले। अनेक राज्यांनी इंधन दरवाढ नाकारली असताना महाराष्ट्राने ती स्वीकारली आहे। आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य नागरिकांवर हा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्यात आला आहे असे ते म्हणाले। यावेळी माजी नगरसेवक अब्राहम आवळे, नगरसेविका क्रांती आवळे, पद्मा सावरतकर, स्वाती लोखंडे, गणेश सावरतकर यांच्यासह शिवशाहू आघाडीचे अनेक नगरसेवक सहभागी झाले होते। देशाचे लाडके पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जो देशाला संदेश दिला की पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या गाडीतनं न फिरता एकत्रित जावं व जे पेट्रोल आणि जी महागाई जी झालेली आहे त्याबद्दल जी महागाई झालेली आहे त्याचा देखील आम्ही निषेध करतो व त्यांनी जो आदेश दिलेला होता त्या पद्धतीनं जर बघायला गेलं तर आज पेट्रोल आणि डिझेल आज आपणाला या युद्धाच्या ह्याच्यामुळं किंवा अनेक कारणामुळे जे आपणाला इथं जे प्रत्येकाला जे सामोरं जावं लागत असेल त्यासाठी आम्ही एकत्रित आज आम्ही बैलगाडीतून आलेलो आहे। पण आज इथं आल्यानंतर कळालं की आत्ताच ज्यावेळेला बाकीच्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेला देशाचे पंतप्रधान एकीकडे सांगतात की तुम्ही इंधन वाचवण्यासाठी किंवा बाबा पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी तुम्ही प्रवास कमी करा। तर इथून पुढच्या काळात देखील तुम्हाला सांगतो की आज बैलगाडीने जो आम्ही प्रवास करून भागातले आम्ही सगळे नगरसेवक एकत्रित इथं जे आलेलो आहे इथून पुढच्या काळात देशाच्या हितासाठी आम्ही सगळीजण चांगल्या पद्धतीनं सगळं कार्य तर आमच्या हातून घडतच राहणार आहे। पण जे आता इंधन वाचवण्यासाठी आज जे आम्हाला जे केलेलं आहे इथून पुढच्या काळात देखील आम्ही प्रत्येक वेळेला जर काय बैलगाडीचा आणि ह्याचा वापर जरी होत नसेल तरी आम्ही इलेक्ट्रिक गाड्याचा वापर करून एक देशाला चांगला संदेश द्यायचं काम आमच्या शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून इचलकरंजी शहरातून आम्ही करणार आहोत। आज पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आपल्या देशाला न परवडणारी आहे आणि तमिळनाडूमध्ये विजय तलपतीनं ती दरवाढ स्वीकारलेली नाही, पण आमच्या महाराष्ट्र सरकारनं ती दरवाढ स्वीकारून आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेवर अन्यायी दरवाढ केलेली आहे। त्यामुळं या महागाईच्या विरोधात आम्ही सर्व नगरसेवक या राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा डिझेल आणि पेट्रोल दरवाढीसाठी जाहीर निषेध करत आहोत। उद्या वापर करताय काय सांगाल? मोदी साहेबांचं आव्हान एका बाजूला आहे आणि दरवाढ एका बाजूला आहे। अशा परिस्थितीमध्ये शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही सर्व एकत्र बैलगाडीतून या ठिकाणी आज पानशीला आलो आहे आणि ज्या पद्धतीनं अन्यायी दरवाढ झालेली आहे त्या दरवाढीचा निषेध शिवशाहू आघाडी म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि प्रशासनाला अधिकाऱ्यांना सुद्धा जे आव्हान शासनाने केलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमच्याकडून त्यासाठी आग्रही मागणी आहे।